तीच फिगर आहे जिथे आपण व्हिडिओचा फर्स्ट पार्ट एंड केला होता. आपल्याकडे A, B, C आणि D हे 4 पॉइंट्स आहेत. तसेच या 2 अँगल्सचे मेजर्सही इक्वल आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की या सर्व पॉइंट्समधून एक सर्कल पास होते. आपल्याला दिलेलं आहे की अँगल ACB हा इक्वल टू अँगल ADB आहे. तसंच पॉइंट C आणि D हे ABच्या सेम साइडवर आहेत. आपल्याकडे इन्फॉर्मेशनचे हे 2 सेट्स आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की पॉइंट्स A, B, C आणि D हे कनसायक्लिक म्हणजेच चक्रीय बिंदू आहेत. इन शॉर्ट, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की या 4 पॉइंट्समधून एक्झॅक्टली 1 सर्कल पास होतं. हे प्रूफ अमेझिंगली इंटरेस्टिंग आहे. चला, A, B, C आणि D हे कनसायक्लिक आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी इनडायरेक्ट प्रूफ वापरूया. नीट लक्ष द्या. आपल्याला एक फॅक्ट माहिती आहे की कोणत्याही 3 पॉइंट्समधून एक्झॅक्टली 1 सर्कल पास होतं. म्हणजे पॉइंट्स A, B आणि C मधून डेफिनेटली एक सर्कल पास होईल. म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ वापरून अज्यूम करा की पॉइंट D हा पॉइंट्स A, B आणि C मधून जाणाऱ्या सर्कलवर नाही. हे सर्कल कदाचित असं दिसेल. असं म्हणूया, सर्कल AD ला पॉइंट D' वर छेदते. लक्षात घ्या, हे फक्त आपलं अझम्पशन आहे. आपल्याला माहिती आहे की हे सर्कल असं दिसेल. हा पॉइंट D' आहे. आपल्या कन्स्ट्रक्शनचा पार्ट म्हणून D' जॉईन करूया आणि अशी एक डॉटेड लाईन ड्रॉ करूया. आता आपल्याला काय दिलेलं आहे हे बघूया. आपल्याला हे दिलेलं आहे की अँगल ACB हा इक्वल टू अँगल ADB आहे. आपण या 2 ग्रीन अँगल्सबद्दल बोलत आहोत. ॲक्च्युली ते अँगल्सचे मेजरमेंट आहे जे इक्वल आहे. काही स्कूल्स यासारख्या केसेसमध्ये डिफरंट नोटेशन्स वापरतात, जिथे ते M ऑफ अँगल ACB इज इक्वल टू M ऑफ अँगल ADB असं लिहितात, किंवा कधीकधी इक्वल टूच्या ऐवजी कंग्रुएंट वापरलं जातं. पण सर्वांचा अर्थ सेम आहे. तुम्ही तुमच्या टीचरनेच सांगितलेलं नोमेनक्लेचर फॉलो करायला हवं. आता आपण प्रूफच्या इंटरेस्टिंग पार्टकडे आलो आहोत. कॉर्ड AB या सर्कलला 2 सेगमेंट्समध्ये डिवाइड करते. मेजर सेगमेंट जो आर्क ACB ने बाउंडेड आहे आणि दुसरे मायनर सेगमेंट जे आर्क AYB ने बाउंडेड आहे. आता अँगल ACB आणि अँगल AD' ला ऑब्झर्व करा. हे दोन्ही अँगल्स सर्कलच्या मेजर सेगमेंटमध्ये आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सेम सेगमेंटमध्ये असणारे अँगल्स नेहमी इक्वल असतात. म्हणजेच अँगल ACB इक्वल टू अँगल AD' असणार. या 2 इक्वेशन्सकडे बघा. हे दोन्ही अँगल्स इक्वल टू अँगल ACB आहे, म्हणजेच ते एकमेकांशी इक्वल असणार. आपल्याला अँगल ADB इक्वल टू अँगल AD' मिळेल. आपल्याला मिळालेला रिझल्ट बघा. हे पॉसिबल आहे का? अँगल ADB इक्वल टू अँगल AD' होऊ शकतो का? ट्रायँगल DD' कडे बघा. अँगल AD' हा ॲक्च्युली या ट्रायँगलचा एक्सटिरियर अँगल म्हणजे बाह्य कोन आहे आणि अँगल ADB जो की ॲक्च्युली अँगल D'DB आहे तो या ट्रायँगलच्या इंटिरियर अपोजिट अँगल्स म्हणजेच अंतर्विरुद्ध कोनांपैकी एक आहे. एखाद्या ट्रायँगलचा एक्सटिरियर अँगल हा नेहमी इंटिरियर अपोजिट अँगल्सच्या समशी इक्वल असतो. म्हणजेच एक्सटिरियर अँगल AD' त्याच्या इंटिरियर अपोजिट अँगल ADB ला इक्वल असू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की असं सर्कल एक्झिस्ट होऊ शकत नाही. आपलं हे अझम्पशन की D सर्कलवर नाही ते रॉंग आहे. पॉइंट D त्या सर्कलवर असायला हवा जो की पॉइंट्स A, B आणि C मधून पास होतो. म्हणजेच पॉइंट्स A, B, C आणि D हे कनसायक्लिक आहेत. आपण जे केलं ते खूप सिंपल आहे. इनडायरेक्ट प्रूफ वापरून आपण अज्यूम केलं की पॉइंट D हा सर्कलवर नाही. आपण D' जॉईन केलं आणि या कन्क्लुजनवर आलो की अँगल ADB आणि AD' हे इक्वल आहेत. नंतर एक्सटिरियर अँगल थिअरम वापरून आपण प्रूव्ह केलं की हे पॉसिबल होऊ शकत नाही. म्हणजेच आपलं अझम्पशन चुकीचं होतं, ज्यामुळे आपण या कन्क्लुजनपर्यंत आलो की A, B, C आणि D हे कनसायक्लिक आहेत. म्हणून इथे दुसऱ्या केसची शक्यता निर्माण होते. ही फिगर काहीशी अशीही दिसू शकते. प्रिव्हियस फिगरमध्ये
आपण अज्युम केलं होतं की डी हा ए, बी आणि सी मधून पास होणाऱ्या सर्कलच्या आउटसाइडला आहे. या फिगरमध्ये आपण अज्युम करूया की डी हा सर्कलच्या इंटिरियरमध्ये कुठेतरी असेल. मग हे अज्युम केलेलं सर्कल काहीसं असं दिसेल. यात चिंता करण्यासारखं काहीच नाही. प्रूफ हे एक्झॅक्टली सेमच राहणार. आपल्याला फक्त ए डी अशी एक्सटेंड करायची आहे की ती सर्कलला पॉइंट डी डॅशवर भेटेल. मग नंतर आपण आधी केल्याप्रमाणेच डी डॅश बी जॉईन करूया. अँगल ए सी बी हा इक्वल टू अँगल ए डी बी आहे हे आपल्याला दिलेलं आहे. अँगल ए सी बी हा इक्वल टू अँगल ए डी डॅश बी असणार, कारण ते सेम सेगमेंटमध्ये आहेत आणि आपल्याला सेम रिझल्ट मिळणार. आपण ट्रायंगल डी डी डॅश बी कडे बघितलं, ज्याचा अँगल ए डी बी हा एक्सटिरियर अँगल आहे आणि अँगल ए डी डॅश बी हा इंटिरियर अँगल आहे. आणि एक्सटिरियर अँगल थिअरमनुसार हे टू अँगल्स इक्वल होऊ शकत नाही. यावरून प्रूव्ह होतं की आपलं अझम्पशन चुकीचं आहे, ज्याचाच अर्थ पॉइंट्स ए, बी, सी आणि डी हे कन्सायक्लिक आहेत.